गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो. आशा करतो तुम्ही परिवारासोबत सुखरूप असालच. आज आम्ही आपणासाठी स्वयंरोजगारामार्फत व्यवसायाची सुवर्ण संधी घेऊन आलो आहोत. ही संधी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत एक यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आहेत. त्यांचं नाव आहे मिस्टर नितीन सोनवणे. नितीन सर हे 18 वर्षापासून मेडिकल इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत आणि मागील 1 वर्षापासून ते डिरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आहेत. आणि ह्या एका वर्षात ते यशाचे नवीन नवीन शिखर सर करत आहेत. एका वर्षातच ते सिल्वर डिरेक्टर झालेत व आपल्या कारचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याकडूनच करिअर इन डिरेक्ट सेलिंग या विषयाबद्दल. लेडीज अँड जेंटलमॅन, प्लीज जॉईन मी टू वेलकम मिस्टर नितीन सोनवणे. ओव्हर टू यू सर. थँक्यू. थँक्यू विजय सर. डेफिनेटली आपण एक अशा ऑपॉर्च्युनिटीसाठी एकत्र आलो की जी आपलं आयुष्य बदलेल. आयुष्य का बदलेल ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि गरज का आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. सो आय वॉन्ट टू शेअर माय स्क्रीन नाव. येस विजय सर, स्क्रीन इज विजिबल ना? येस सर, वी कॅन सी इट. या थँक्यू. थँक्यू विजय सर. सो आपण एक अशा प्रोजेक्टवर काम करण्यासाठी एकत्र आलो की जो प्रोजेक्ट आपल्याला खूप काही देणार आहे. कारण आत्ताची सिच्युएशन पाहिली तर या पेंडेमिक सिच्युएशन मध्ये भरपूर लोकांकडे नोकऱ्या नाहीयेत, इन्कमचे सोर्स थांबलेले आहेत, बिझनेसेस थांबलेले आहेत. आता 1-2 महिने झाले कुठेतरी थोडं सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच आणखी एक नवीन बॉम्ब पडलाय आपल्यासारख्या नोकरदार वर्गावरती. तर डेफिनेटली आपण त्या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी एकत्र आलोय मित्रांनो. आणि ही प्रत्येक काळाची गरज झाली आता. कारण या प्रोजेक्टच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळेल मनसोक्त वेळ आणि आपल्या वेळेप्रमाणे काम. कारण आजपर्यंत आपण एका ट्रॅक मधून काम करतो की सकाळी आपल्याला 2 पंच 1 लंच या 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 आपल्या कंपल्शन मधून आपल्याला बाहेर पडायचंय. तर आपल्याला मिळेल या प्रोजेक्टच्या माध्यमातून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वेळ मिळेल. त्यानंतर मिळेल भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पैसा बाय डिफॉल्ट मिळेल मित्रांनो. पण त्याबरोबर मिळणार आहे आपल्याला फ्युचर सिक्युरिटी आपली आणि आपल्या फॅमिलीची. एक रॉयल्टी उत्पन्नाचा मार्ग उभा राहणार आहे आपल्यासाठी. आणि डेफिनेटली फायनान्शियल फ्रीडम. या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स या प्रोजेक्टच्या माध्यमातून साधला जातो. म्हणून याला एक अनोखा बिझनेस असंही म्हटलेलं आहे. सो आपण बघणार आहोत की ग्राहक सशक्तीकरण अभियान, तेव्हा त्याला आपण कन्झ्युमर एम्पॉवरमेंट अपॉर्च्युनिटी म्हणतो. तर ती आपण कोणत्या माध्यमातून आपण एम्पॉवर होऊ शकतो, तर ते आपण ही अपॉर्च्युनिटी आज आपण बघणार आहोत. सो विजय सरांनी सांगितल्याप्रमाणे माझं नाव नितीन सोनवणे, शिरवळवरून आहे. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये 18 वर्षांपासून काम करतोय, कॅप्सूल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. या प्रोजेक्टवरती 1 वर्षापासून काम करतोय, एक वर्षापेक्षा जास्त दिवस झाले. तर मित्रांनो, डेफिनेटली आपण आजपर्यंत जे काही बघत होतो त्याच्या व्यतिरिक्त एखादा उत्पन्नाचा मार्ग जर उभा राहिला, तर जशी मी एका वर्षामध्ये मला ब्रँड न्यू डिझायर घेता आली, लास्ट वीक मध्ये घेतली, 9 लाखांची ब्रँड न्यू डिझायर घेता आली. तर डेफिनेटली आपण आपल्या प्रत्येक स्वप्नाच्या पाठीमागे हात धुवून लागू शकतो असं म्हटलं तरी चालेल. कारण आपल्याकडे हा एक उत्पन्नाचा अतिरिक्त मार्ग उभा राहणार आहे. सो आपण बघूयात की ग्राहक सशक्तीकरण अभियान कोणत्या कोणत्या विभागांमध्ये काम करतं. ग्राहक सशक्तीकरण अभियान प्रामुख्याने काम करतं आपल्या आर्थिक बाजूवरती. आर्थिक बाजूवरती काम करायची का आवश्यकता आहे? कारण आजपर्यंत आपण जे काम करतोय ते आपल्या उत्पन्न वाढवण्यासाठी करतोय. पण हे उत्पन्न वाढवताना किंवा आपण आपला इन्कम वाढवताना आपण एक गोष्ट पणाला लावली मित्रांनो आजपर्यंत, की जी या 6 महिन्यामध्ये प्रकर्षाने प्रत्येकाला जाणवली. ती गोष्ट आहे म्हणजे आरोग्य. कारण आज कोविड असून सुद्धा आपण मास्क वापरून, सॅनिटायझर लावून आपण कंपल्सरी कामावर जातोय किंवा आपला व्यवसाय असेल तर तिथं जातोय. कारण आपल्याला फायनान्शियल गोष्टींची गरज आहे. सो आपण आर्थिक बाबतीमध्ये स्थैर्य मिळवण्यासाठी आपण आरोग्यपणाला लावतोय. तर या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण या दोन्हींचा बॅलन्स साधू शकतो. आर्थिक आणि आरोग्य ह्या दोन्हींचं संतुलन या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे मित्रांनो. नॉट ओन्ली आपल्या प्रत्येकाचं, तर आपल्या प्रत्येक फॅमिली मेंबरचं सुद्धा आपल्याला बॅलन्स या प्रोजेक्टच्या माध्यमातून होणार आहे. सो आता हा प्रोजेक्ट कोणी कोणी करू शकतं? तर डेफिनेटली आपण 135 कोटी भारतीयांपर्यंत पोहोचणं अशक्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने एक पाऊल पुढे यायची गरज आहे.
सो प्रत्येकाने एक पाऊल जर पुढे येऊन जर हा विचार केला की हा प्रोजेक्ट डेफिनेटली आपण करून या गोष्टी मिळवू शकतो, तर डेफिनेटली 135 135 कोटी लोकांपर्यंत आपली टीम पोहोचू शकते तिथपर्यंत. सो आपण बघ विचार करतोय की आपण पैसा जो कमवतो त्या इन्कम मधून आपली स्वप्न आपण पूर्ण करू शकतो का, याच्यावरती आपण आजपर्यंत कधी विचारच केला नाही. कारण आजपर्यंत आपला जो इन्कम आहे त्याच्यामधून आपण बेसिक गोष्टी फक्त आपल्या गरजा पूर्ण करतोय. कारण आपण आजपर्यंत आपल्या स्वप्नांकडे कधी त्या वेनं पाहिलंच नाहीये, त्या अँगलनं पाहिलंच नाही. कारण आपण आपला इन्कम आपल्याला तिकडे बघायची आपल्याला परमिशन देत नाही. सो आपण आज आपल्या इन्कम वरतीच फोकस करणार आहोत, आपल्या उत्पन्नाच्या मार्गावरती फोकस करणार आहोत. त्यामुळे आपण आपल्या डेफिनेटली स्वप्नांपर्यंत स्वप्न पूर्ण करू शकतो. मग आपली स्वप्न काय आहेत? तर बेसिकली आपली स्वप्न आहेत, आपल्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पैसा पाहिजे, त्यानंतर आपल्याला एक छानसं घर पाहिजे, त्या आपल्या फॅमिली सोबत आपल्याला भरपूर वेळ देता आला पाहिजे, त्याचबरोबर आपल्याला एक लक्झरियस कार पाहिजे, आपल्या घरामध्ये वयस्कर मंडळी असतील तर त्यांना काम करण्याची वेळ नाही आली पाहिजे, किंबहुना आपणही रिटायरमेंट लाईफ पर्यंत आपल्याला काम करावं नाही लागलं पाहिजे. ही बेसिक आपली 4-5 स्वप्न आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण खूप मोठं काही काम करण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण जे काम करतोय किंवा आपण जो आता उत्पन्न घेतोय त्या उत्पन्नामधून आपली स्वप्न अशा प्रकारची आहे पूर्ण होऊ शकतात की रिअलिटी आपल्याला स्क्रीनवर दिसते तशी जाणवते आपल्याला. कारण आज जे आपण उत्पन्न घेतोय, आपण जो पैसा कमवतो त्याच्यामधून आपण एका ऍव्हरेज घरामध्ये राहतोय, ऍव्हरेज शाळेमध्ये आपली मुलं शिक्षण घेतात, आपला प्रवासही ऍव्हरेज पद्धतीचा आहे, आपल्या घरातील वयस्कर मंडळी आजपर्यंत काम करतायत, कष्ट करतायत आणि आपल्याला आपल्याला देखील उतारवयापर्यंत काम करावं लागेल. ही वास्तविकता घेऊन आपण खूप काही विचार करण्यापेक्षा आपण यातून बाहेर कसं पडू त्यासाठी आज एकत्र आलो मित्रांनो. सो आपली स्वप्न डिपेंड आहेत फक्त आणि फक्त पैशावरती. मग पैसा म्हणजे नक्की काय? तर आपल्यासाठी पैसा म्हणजे आपला इन्कम. कारण आजपर्यंत आपण जो पैसा कमवतोय त्यातून आपण गरजा भागवतोय आणि त्यामुळे आपल्याला आपल्या स्वप्नांना वाव मिळत नाहीये. कारण आपला इन्कम हा ह्या कुठल्या ना कुठल्या कॅटेगरी मधून आपण पैसा कमवतोय. तर त्या कॅटेगरी अमेरिकेतले एक अर्थतज्ञ आहेत रॉबर्ट कियोसाकी, त्यांनी 4 क्वाड्रंट रूल बनवला. म्हणजे उत्पन्नाचे 4 मार्ग आहेत या जगामध्ये. ह्या 4 मार्गांनी पैसा कमवला जातो. 5वा मार्ग आपण डेफिनेटली त्याच्यावरती विचार करणार नाही आहोत, कारण तो आहे 2 नंबर. तर तिकडं आपल्याला वळूच शकत नाही आपण. आपण एक सन्मानाचा आणि प्रामाणिक मार्ग अवलंबणार आहोत आपण आज. तर डेफिनेटली रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितलेलं आहे की 4 मार्गांनी उत्पन्न कमवलं जातं. त्याच्यामध्ये 4 कॅटेगरी आहेत. त्या 4 कॅटेगरीची विभागणी 2 विभागामध्ये केली. त्याला आपण लेफ्ट साइड क्वाड्रंट किंवा डाव्या बाजूचा रकाना म्हणू शकतो, की त्याच्यामध्ये आहे डाव्या बाजूमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे एम्प्लॉई. एम्प्लॉई म्हणजे कामगार वर्ग, कर्मचारी. मग कामगार म्हणजे काय, की हाऊसकीपिंग, गार्डनिंग मध्ये काम करणाऱ्यापासून ते कॉर्पोरेट सेक्टर मधल्या मोठ्यात मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती हा कामगार आहे. प्रत्येक व्यक्ती कामगार आहे कारण तो कोणत्या ना कोणत्या ऑर्गनायझेशनसाठी काम करत असतो. ते काम केल्यानंतर आपण ठराविक वेळ देतो तिथं, आपल्या दिवसातले 8 तास, 10 तास, 12 तास देतो, आपलं स्किल वापरतो, आपलं नॉलेज वापरतो, म्हणून त्याच्या बदल्यात आपल्याला ते ऑर्गनायझेशन पगार देतं, सॅलरी देतं. त्याला आपण एम्प्लॉई म्हणतो. त्यानंतर दुसरी कॅटेगरी आहे सेल्फ एम्प्लॉईड. सेल्फ एम्प्लॉईड म्हणजे आपण स्वतःसाठी तयार केलेला छोटासा रोजगार. मग त्यामध्ये काय काय येतं? त्यामध्ये प्रामुख्याने येतात दुकाने, डॉक्टर्स असतील तर त्यांची ओपीडी, किंवा वकील असतील तर त्यांचे ऑफिसेस. अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये येतात की जिथं आपण स्वतःसाठी स्वतःचा एक रोजगार उभा केलाय. मग तो शिक्षणाच्या माध्यमातून असेल किंवा गुंतवणुकीच्या माध्यमातून असेल. तर ह्या लेफ्ट साइड मधून येणाऱ्या पैशाला ऍक्टिव्ह इन्कम असं म्हटलं रॉबर्ट कियोसाकी यांनी. ऍक्टिव्ह इन्कम का? तर त्याचं एक प्रामुख्याने एक कारण आहे की जर आपण त्या ऑर्गनायझेशन मध्ये हजर असू कामगार म्हणून, मग तो अगदी हाऊसकीपिंग वाला असेल किंवा कॉर्पोरेट मधला मोठ्यात मोठा उच्च अधिकारी असेल, ते जर त्या ऑर्गनायझेशन मध्ये हजर असतील तरच त्यांना तो पैसे मिळणार आहेत, तरच तो पगार मिळणार आहे. म्हणून त्याला ऍक्टिव्ह इन्कम म्हटलेलं आहे. जोपर्यंत आपण त्या ऑर्गनायझेशन मध्ये ऍक्टिव्ह आहे, प्रेझेंट आहे, तोपर्यंत आपल्याला पैसे मिळणार. सेम सेम गोष्ट आहे सेल्फ एम्प्लॉईड मध्ये. सेल्फ एम्प्लॉईड मध्ये सुद्धा आपण जर आपल्या दुकानाचं शटर उघडलं नाही किंवा डॉक्टरांनी त्यांची ओपीडी ओपन केली नाही किंवा वकील असतील त्यांनी जर त्यांचं ऑफिसच उघडलं नाही तर त्यांना पैसे येतील का? डेफिनेटली नाही येणार. मग या
कॅटेगरीला त्यामुळं ऍक्टिव्ह इन्कम म्हटलेलं आहे. आपलं हजर असणं आपल्याला पैसे मिळवून देतं. या कॅटेगरीमध्ये काम करणारे, डाव्या बाजूच्या क्वाड्रंटमध्ये काम करणारी या पृथ्वीवरची संख्या आहे 95% लोक. 95% लोक या दोन मार्गांनी पैसे कमवतात. मग उरलेली 5% लोक कुठे आहेत? 5% पॉप्युलेशन कुठे आहे? तर ते डेफिनेटली राईट साईडच्या त्या दोन रकान्यांमध्ये आहे. त्याच्यामध्ये आहे पहिलं बिझनेस ओनर किंवा बिझनेसमन म्हणू आपण त्यांना. आपण स्क्रीनवर बघू शकतो की भारतातले मोठ्यात मोठे उद्योगपती सुद्धा जे आहेत त्यांनी काय केलं? त्यांनी स्वतः काही काम न करता ठराविक स्मार्ट वर्क करून एक सिस्टम डेव्हलप केली. त्या सिस्टमच्या माध्यमातून त्यांनी असंख्य लोकांना काम दिलं. तर त्या कामामधून होणाऱ्या उत्पन्नातून जो टर्नओव्हर जनरेट झाला, त्या टर्नओव्हर मधून त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पैसा कमवला. म्हणून त्यांना बिझनेसमन म्हटलं जातं. त्यानंतर चौथी कॅटेगरी आहे इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर म्हणजे काय? की इन्व्हेस्टर हे स्वतःकडे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये असलेल्या पैशाची इन्व्हेस्टमेंट काही इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये करतात, काही ट्रेडिंग सेक्टरमध्ये करतात. अशा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करून त्या पैशामधून पैसा कमवला जातो. त्यासाठी त्यांना बेसिकली तिथं हजर राहावं लागत नाही. म्हणून या उजव्या बाजूच्या क्वाड्रंटला पॅसिव्ह इन्कम म्हटलेलं आहे. पॅसिव्ह इन्कम म्हणजे आपण त्या ऑर्गनायझेशनमध्ये हजर न राहता येणारे पैसे, हे आपल्याला पॅसिव्ह इन्कम मध्ये म्हटलं जातं. हे 5% लोकांकडे पॅसिव्ह इन्कम आहे. मग दोन्ही गोष्टींमध्ये फरक काय आहे? तर उजव्या बाजूच्या लोकांनी एकच गोष्ट केली की त्यांच्या वतीनं एक सिस्टम काम करते, ते स्वतः काम नाही करत. आणि डाव्या बाजूला काय केलं की आपण स्वतः काम करतो म्हणून आपल्याला पैसे मिळतात. सो आपण हा बेसिक फरक आपण बघितला. त्याचं एक उदाहरण आहे मित्रांनो, की आपण रिलायन्स फ्रेशचा व्हेजिटेबल मार्ट बघतो. व्हेजिटेबल मार्ट 2500 पेक्षा जास्त ब्रँचेस आहेत भारतामध्ये रिलायन्सच्या व्हेजिटेबल मार्टच्या. त्याच्यात आपण बघू शकतो की ते सुद्धा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. आणि खाली आपण एक शेतकरी बघतोय गब्बर सिंग, की तो स्वतःचं भाजीपाल्याचं दुकान त्याने थाटलेलं आहे बाजारामध्ये. मग दोघांमध्ये इन्कमचा एवढा मोठा फरक का आहे? तर शेतकरी स्वतः काम करून तो भाजीपाला विकतोय, ते दुकान चालवतो म्हणजे स्वतः काम करतोय. आणि रिलायन्स फ्रेशच्या ओनरने काय केलं, अंबानी ग्रुपने काय केलं की एक सिस्टम डेव्हलप केली. त्या सिस्टमच्या आधारे त्यांनी असंख्य लोक त्या व्हेजिटेबल मार्टमध्ये, असंख्य ब्रँचेसमध्ये त्यांनी ते भाजीपाला ठेवला. त्यामुळे त्यांचा इन्कम त्या ब्रँचेसच्या माध्यमातून अनलिमिटेड इन्कम त्यांच्यापर्यंत यायला लागला. त्यासाठी अंबानी ग्रुपमधील कोणताही व्यक्ती त्या ब्रँचेसमध्ये हजर राहत नाही. म्हणून त्यांना तो पैसा मिळतो. मग त्या शेतकऱ्याने जर समजा आपल्या ब्रँचेस ओपन केल्या का? तर डेफिनेटली नाही. मग त्या ब्रँचेस ओपन न केल्यामुळे त्यांना ते पैसे मिळाले नाहीत. म्हणून आपण बघू शकतो की आपल्याला पॉवर ऑफ ब्रँचेस म्हणजे काय? की हिंदुस्तान पेट्रोलियम ने जर भारतामध्ये मोठमोठ्या शहरांमध्ये म्हणजे दिल्लीमध्ये एक, मुंबईमध्ये एक, कलकत्त्यामध्ये एक, असं जर समजा मोठमोठ्या शहरांमध्ये भारतामध्ये 4-5 ठिकाणी पेट्रोल पंप ठेवले असते, तर मुंबईमध्ये आपण किती वेळा पेट्रोल भरायला गेलो असतो? तर डेफिनेटली नाही. त्या उलट हिंदुस्तान पेट्रोलियमने काय केलं की प्रत्येक 5-10 किलोमीटरमध्ये त्यांची एक ब्रँच ओपन केली. त्यामुळे लोकांनी डेफिनेटली खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल भरायला सुरुवात केली आणि त्यांचा बिझनेस वाढला. आपण हे बघितली पॉवर ऑफ ब्रँचेस. मग आता आपल्या इन्कमच्या ब्रँचेस किती आहेत? आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की आपल्या इन्कमच्या ब्रँचेस किती आहेत. सगळ्यात पहिले आपले इन्कमची ब्रँच आहे शेती. शेतीच्या माध्यमातून आपण काही पैसे कमावतोय. तो आपल्याला पुरेसा आहे का? तर डेफिनेटली विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आजपर्यंत आपण स्वतःला समाधानी समजत होतो की माझ्याकडे एक नोकरी आहे. मग त्या नोकरीच्या माध्यमातून आपल्याकडे पैसा किती येतोय? मग समजा समाधानी होतो. मग आता एक अशी गोष्ट घडलीये की परमनंट कामगारांना किंवा कोणत्याही कामगाराला कंपनी कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामावरती ठेवू शकते, असं नवीन धोरण एक आलेलं आहे. मग आता आपली नोकरी किती सिक्युअर राहिली? तर डेफिनेटली आपल्याला हे जे इन्कम सोर्स, आपण ज्या इन्कम सोर्स मध्ये समाधानी होतो, त्याच्यावरती आपल्याला विचार करण्याची वेळ आली आहे मित्रांनो. कारण आजपर्यंत आपण फक्त बघत होतो की मार्केटमध्ये बेरोजगारी बघत होतो, पण आता काम करून बेरोजगारी म्हणजे आपण
परमनंट व्यक्ती किंवा कोणताही कामगार की जो खूप वर्षांपासून ऑर्गनायझेशन मध्ये काम करतोय, तो सुद्धा हंगामी तत्वावर कॉन्ट्रॅक्ट बेसवर कंपनीमध्ये काम करायला परवानगी कंपन्यांना मिळायला सुरुवात झाली आहे मित्रांनो. त्यामुळे आपण आता नोकरी हा सेक्टर सुद्धा खूप मोठ्या अ, धोक्याच्या पातळी ओलांडून, आपण कसं म्हणतो की एखादं धरण धोक्याची पातळी ओलांडून पुढे गेलं, तसं आता नोकरी हे सेक्टर सुद्धा धोक्याची पातळी ओलांडून पुढे गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला प्लॅन बी म्हणजे आपला पर्यायी उत्पन्नाचा मार्ग उभा करण्याची गरज आहे. तो मग हे कोणाकोणाला गरज आहे? तर डेफिनेटली ज्यांच्याकडे खूप मोठी स्ट्रॉंग नोकरी आहे, त्यांना सुद्धा आता आज ही गरज निर्माण झालेली आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट डेफिनेटली प्रत्येक व्यक्तीसाठी आहे आणि प्रत्येक व्यक्तीनं सिरियसली करण्यासाठी आहे. कारण आजपर्यंत आपण जो पैसा कमवतोय, शेतीतून असेल, नोकरीतून असेल, तो पैसा कमावलेला पैसा खर्च कोणत्या मार्गाने होतो ह्याचा आपण आजपर्यंत ताळमेळ नाही साधू शकलो. कारण आजपर्यंत कमावलेला पैसा कोणत्या कोणत्या मार्गांनी मार्गांनी खर्च झाला, तर त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे घर खर्च. घर खर्चामध्ये आपला पैसा खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतो. त्यानंतर आहे आपण नवीन घर घेतलं असेल, बांधलं असेल, फ्लॅट असेल तर त्याचे हप्ते आहेत आपल्याला. नवीन गाडी असेल तर त्याचे हप्ते आहेत. टू व्हीलर, फोर व्हीलर असेल तरी. आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे. काही आपण रिलेटिव्हजकडे जातो, हॉटेल्समध्ये जातो, फॅमिली पिकनिक असते. हे काही आपले हॅबिट्स आहेत. ते सगळे खर्चांचा ताळमेळ आपल्याला आजपर्यंत बसला नाही. तो न बसण्याचं एकमेव कारण आहे की आपल्याला हे खर्च टाळता न येणारे आहेत. टाळता न येणारे म्हणजे काय? की समजा लॉकडाऊनमध्ये आता 6 महिन्यात ज्यांना ज्यांना उत्पन्नच नव्हतं, त्यांनी ह्या गोष्टी थांबवल्या का? किंवा त्यांनी घर खर्च 6 महिन्यात केला नाही का? तर डेफिनेटली त्यांना करावा लागला. उत्पन्न नसेल तरी त्यांनी कुठूनही उधार-पाधार का होईना, पण त्यांनी त्यांचा घर खर्च चालवला. त्यांचे घराचे हप्ते थांबले नाहीत. गाडी असेल तर गाडीचे हप्ते थांबले नाही. मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे. काहीच फिरायला जाणं वगैरे हे लॉकडाऊनमध्ये नव्हतं, परंतु लॉकडाऊन नंतर ह्या गोष्टी पुन्हा चालू होणार झाल्या. मग हे सगळे खर्च टाळता न येणारे आहेत. म्हणून आपल्याला याचा ताळमेळ नाही बसवता आला. तर ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून ग्राहक सशक्तीकरण अभियान या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण या गोष्टींचे संतुलन डेफिनेटली ठेवू शकतो. म्हणून हा प्रोजेक्ट लक्षपूर्वक आपण ऐकला पाहिजे, लक्षपूर्वक पाहिला पाहिजे. कारण या प्रोजेक्टचा मूळ उद्देश आहे आर्थिक आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये सशक्तीकरण करायचं. तर सशक्तीकरणाची गरज आता आपण बघितलं की आपल्या प्रत्येकाला आहे. नोकरीवाल्याला आहे, शेतीवाल्याला आहे, स्टुडंटला आहे. प्रत्येकाला या आर्थिक आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये सशक्त होण्याची गरज आहे. डेफिनेटली आपण आता बघतोय ग्राहक सशक्तीकरण. सो आपण बघूयात ग्राहक म्हणजे नक्की काय? कारण ग्राहकाला राजा म्हटलेलं आहे. या बिझनेस असेल, नोकरी असेल किंवा कोणतंही सेक्टर असेल, ह्या सगळे सेक्टर जे आजपर्यंत चालतात या पृथ्वीवर ते फक्त फक्त ग्राहक राजामुळे. कारण ग्राहक जर त्या वस्तूंपर्यंत पोहोचला नाही, तर त्या वस्तूंचा टर्नओव्हर होणार नाही आणि जगामध्ये पैशाची उलाढाल होणार नाही. मग प्रत्येक गोष्टीसाठी आपण ग्राहक आहोत. इव्हन आपण सगळ्या गोष्टी वापरतो. घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी ग्राहक आहोत. तसंच आपण आपल्या हॅबिट्स म्हणजे गाडीसाठी ग्राहक आहोत. आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे आपण पेशंट म्हणून जातो. पण बेसिकली आपण डॉक्टरांचे कोण आहोत? ग्राहक आहोत. आपण जर या ग्राहक म्हणून बाहेर पडलो नाही, तर या जगामध्ये आर्थिक उलाढाल होणार नाही. म्हणून आपल्याला राजा म्हटलंय. मग राजा म्हणून आपल्याकडे या सगळ्या गोष्टींचे हक्क आहेत का? तर डेफिनेटली ते पण आपण बघणार आहोत. कारण आपण ग्राहक म्हणून बऱ्याचशा गोष्टी वापरतो. त्यामध्ये अगदी छोट्या-छोट्या साबण, तेल, पावडर, पेस्ट, चहा पावडर, भांडी घासण्याचे काही असेल, कपडे धुण्याचे, शेतीसाठी काही वापरत असू, आरोग्यासाठी काही वापरत असू, प्रत्येक गोष्टीसाठी आपण ग्राहक आहोत. मग या 25 ते 30 प्रकारच्या वस्तू आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत वापरतो. मग या वस्तू आपण आणतो कुठून? आपण त्या वस्तू आणतो दुकानातून. मग दुकानातून आणताना आपल्याला दुकानदार कोणते कोणते बेनिफिट देतो, कोणते कोणते फायदे देतो? तर त्यामध्ये आपण एम-आर-पी मध्ये आपल्याला आजपर्यंत कधी सूट मिळाली का? तर डेफिनेटली नाही. खरेदी केलेल्या वस्तूंची हमी मिळाली का? तर डेफिनेटली नाही. कारण दुकानदारालाच ती हमी मिळत नाही. त्यामुळे तो दुकानदार आपल्याला मनी बॅक गॅरंटी पण देत नाही. त्यानंतर आपल्याला काही फ्री मिळालं का? ॲज अ लॉयल कस्टमर आपण 12ही महिने दुकानदाराकडे जातो. कारण आपल्याला आपल्या अडीनडीला तो दुकानदार उपयोगी पडेल म्हणून. मग दुकानदार 12ही महिने आपण त्याचा टर्नओव्हर केला, त्याचा व्यवसाय वाढवला, तर आपल्याला काही फ्री दिलं का? तर नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुकानदाराने प्रामाणिकपणे स्वतःचा व्यवसाय करून काही नफा कमावला. मग त्या नफ्यामध्ये आपल्याला कधी वाटणी दिली का? तर ती पण नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत आपल्याला
आपली देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत करणारं जीएसटीचं बिल आपल्याला आजपर्यंत कधी मिळालं का? तर आपल्याला या वस्तू खरेदी करताना जीएसटीचं बिल कधीही मिळालेलं नाही. तरी सुद्धा आपण दुकानदाराकडे का जातो? या सगळ्या वस्तूंवरती आपण सन्मानजनक काठ मारतो. स्वतःहून काठ मारतो, की आपल्याला या गोष्टी दुकानदार देऊ शकत नाही. मग तरी पण आपण दुकानदाराकडे का जातो? कारण आपल्या कुटुंबाला या सर्व वस्तूंची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे आणि आपल्याला दुसरा पर्याय नाही. कारण लॉकडाऊनमध्ये पण बघितलं आपण, या वस्तूंशिवाय आपण जगू शकत नव्हतो आणि पुढच्या पिढ्यानपिढ्या आपल्याला या वस्तू लागणार आहेत. मग समजा आपल्याला एखादा असा पर्याय सांगितला, की या सगळ्या गोष्टी देणारा दुकानदार, या सगळ्या गोष्टी देणारे कंपनी जर आपल्याला या प्रोजेक्टच्या माध्यमातून जर आपल्यापर्यंत आली, तर आपल्याला ऐकायला आवडेल का? किंबहुना आम्ही या प्रोजेक्टच्या माध्यमातून असं म्हणतो, की फक्त दुकानदार बदलून आपल्याला नशीब बदलायला आवडेल का? तर डेफिनेटली आवडलं पाहिजे. कारण असंख्य लोक, आमच्यासारख्या असंख्य लोकांनी, असंख्य कामगारांनी, असंख्य व्यावसायिकांनी सुद्धा आपला दुकानदार बदलला आणि स्वतःचं नशीब बदललं. नशीब का बदललं? तर डेफिनेटली मित्रांनो, 1 वर्षामध्ये मी 9 लाखांची गाडी घेतली. अशाच आपल्या ग्रुपमध्ये भरपूर लोकांची स्वप्न पूर्ण झाली या प्रोजेक्टच्या माध्यमातून. तर तो प्रोजेक्ट नक्की काय आहे? तर ती कंपनी आहे, तो दुकानदार आहे वेस्टीज कंपनी. वेस्टीज कंपनी गौतम बालिक, कंवरबीर सिंग आणि दीपक सुतसरी या 3 व्यक्तींनी ही कंपनी 2004 साली स्थापन केली. ग्राहक सशक्तीकरण अभियान या उद्देशातून. ग्राहक सशक्तीकरण म्हणजे त्यांनी प्रामुख्याने फोकस केला ग्राहकांवरती. ग्राहकांचं आजपर्यंत जी पिळवणूक झाली, ते पिळवणूक थांबवून त्यांनी ग्राहकांना सशक्तीकरण करण्यासाठी हा प्रोजेक्ट सुरू केला. मग सशक्तीकरण कोणत्या बाबतीमध्ये बघितलं आपण, की त्यांनी आर्थिक आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींमध्ये फोकस केला, की यांचं सशक्तीकरण या दोन्ही गोष्टींमध्ये झालं पाहिजे. मग 2004 साली ही भारतीय कंपनी सुरू झाली. 350 पेक्षा जास्त आज त्यांचे प्रोडक्ट रेंज आहे. 2200 पेक्षा जास्त को ब्रँडिंग प्रोडक्ट आहेत. 350 पेक्षा जास्त ओन मॅन्युफॅक्चरिंगचे प्रोडक्ट आहेत, की ज्याच्यावरती आपल्याला मनी बॅक गॅरंटी मिळते. मग आणि त्यानंतर ही एक ग्लोबल बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे. ग्लोबल बिझनेस अपॉर्च्युनिटी का? भारतासहित इतर 7 देशांमध्ये, म्हणजे एकूण 8 देशांमध्ये आता सध्या हा व्यवसाय सुरू आहे या कंपनीचा. त्यामध्ये आहे भारत, बांगलादेश, दुबई, ओमान, थायलंड, बहारीन, सौदी अरेबिया, अशा इतर 8 देशांमध्ये आहे. सो आपण बघू शकतो, की ग्लोबल बिझनेस अपॉर्च्युनिटी असल्यामुळे जगामध्ये सुद्धा आपल्या कंपनीला मार्केटमध्ये आपल्याला स्पर्धेला तोंड द्यावं लागतं. तर त्या स्पर्धेला तोंड देताना आशिया खंडातली एकमेव कंपनी अशी आहे, की जगातल्या टॉप 100 मध्ये 30व्या क्रमांकावरती आहे. 30व्या क्रमांकावरती असण्याचं कारण सुद्धा तसंच आहे, की 3,000 करोडपेक्षा जास्त मोठा टर्नओव्हर आहे आणि पुढच्या 2025 पर्यंत, म्हणजे पुढच्या 4 ते 5 वर्षांमध्ये ही कंपनी 50 पेक्षा जास्त देशांमध्ये असणार आहे. सो आपण एका ग्लोबल मल्टीनॅशनल कंपनी बरोबर आपण आपला व्यवहार करणार आहोत, किंवा आपल्याला या कंपनीची पार्टनरशिप मिळणार आहे. सो आपण बघू शकतो, की 350 पेक्षा जास्त वस्तूंचं, केमिकल फ्री वस्तूंचं स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करणारी ही कंपनी आहे. केमिकल फ्री का? तर आता आपल्याला प्रत्येकाला आरोग्यामध्ये खूप मोठे चॅलेंजेस आहेत. ते सगळं केमिकल किंवा मिलावटी भेसळवाल्या वस्तूंमुळे. तर तो क्लॉजच कंपनीनं करेक्ट करून घेतलाय 2004 सालीपासून. वस्तू मॅन्युफॅक्चरिंग करतानाच केमिकल फ्री वस्तूंचं उत्पादन करते. त्याची 6 कॅटेगरीमध्ये विभागणी केली आहे. मग ती कोणती आहे? तर त्याच्यामध्ये आहे पहिली होम केअर, घरगुती वापराच्या वस्तू आहेत याच्यामध्ये, सर्व घरगुती वापराच्या वस्तू. त्यानंतर दुसरी आहे पर्सनल केअर. पर्सनल केअरमध्ये स्वतःवरती वापरल्या जाणाऱ्या वस्तू, म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो, नजरेसमोर आणू शकतो, की घरामध्ये काय वापरलं जातं, स्वतःवरती काय वापरलं जातं. याचा मी प्रत्येक वस्तूचं विश्लेषण नाही करत, परंतु कोणत्या कोणत्या वस्तू यामध्ये येतात ते आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. तिसरी कॅटेगरी आहे हेल्थ केअर. हेल्थ केअरमध्ये ऍसिडिटी पासून कॅन्सर पर्यंत वापरल्या जाणाऱ्या सप्लिमेंटरी फूड आहेत आपल्याकडे. सप्लिमेंटरी फूड मीन्स कोणतंही औषध न वापरता या सप्लिमेंटरी फूडच्या माध्यमातून आपण आपल्या शरीर प्रिव्हेंट ठेवू शकतो. म्हणजे प्रिव्हेन्शन बेसवरती या वापरू शकतो आणि ट्रीटमेंट बेसवर सुद्धा आपण वापरू शकतो. ट्रीटमेंट बेसवर का किंवा प्रिव्हेन्शन बेसवर का? तर आपण बेसिकली कोणताही आजार बघितला तर तो आपल्या शरीरामध्ये येणाऱ्या डेफिशियन्सीमुळे, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे आपल्याला जे आजार होतात त्या डेफिशियन्सी किंवा त्या कमतरता भरून काढण्याचं काम या सप्लिमेंटरी फूड करतात. त्यामुळे याच्यामध्ये प्रिव्हेन्शन सुद्धा घेतलं जातं आणि ट्रीटमेंट सुद्धा घेतली जाते.
आपण कोविडमध्ये सुद्धा आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या सप्लिमेंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतात आणि खूप कमी खर्चामध्ये मदत करतात. त्यानंतर चौथी कॅटेगरी आहे ॲग्रीकेअर. ॲग्रीकेअरमध्ये आपली कंपनी जैविक शेतीसाठी प्राधान्य देते. प्रामुख्याने आपण आज जी रासायनिक खतं वापरतो ती केंद्र सरकारने हळूहळू एक एक करत बंद करत आणले, कारण त्याचा शरीरावरती खूप मोठा दुष्परिणाम होत चाललेला आहे. त्यामुळं आपल्याला ॲग्रीकेअर म्हणजे जैविक शेतीसाठी फोकस करण्याची गरज आहे. ती आपली कंपनी जैविक खतांचं उत्पादन करणारी कंपनी आहे आणि त्यासाठी खूप कमी खर्चामध्ये आपल्यापर्यंत अवेलेबल करून देत आहे. त्याच्या माध्यमातून आपण खतांचा खर्च 50% कमी करू शकतो आणि उत्पन्नामध्ये 6 पट वाढ करू शकतो. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहेत कॉस्मेटिक आणि कलर कॉस्मेटिक्स. याच्या माध्यमातून आपण आपली पर्सनॅलिटी चांगली ठेवू शकतो. जेंट्स लेडीजसाठी लागणारे सौंदर्य प्रसाधनं आहेत, पार्लर रिलेटेड काही सगळ्या प्रोडक्ट आहेत. आणि त्यानंतर अजून एक नवीन कॅटेगरी लॉन्च केली कंपनीनं ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये. त्याच्यामध्ये आहे नॅनो एनर्जायझर. नॅनो एनर्जायझर आपण टू व्हीलर पासून टू व्हीलर, फोर व्हीलर, रिक्षा, ट्रॅक्टर, जीसीबी, क्रेन, इच अँड एव्हरी इंजिन, जिथं आपण इंजिन आणि ऑइलचा संबंध येतो त्या प्रत्येक ठिकाणी आपण हे नॅनो एनर्जायझर हे प्रोडक्ट आपण वापरू शकतो. त्याचे बेनिफिट्स काय आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या इंजिनची एफिशियन्सी वाढतं. पिस्टनची झालेली झीज ते झीज कमी करतं, भरून काढतं. त्याच्यामुळे आपल्या ॲव्हरेज 15% वाढतं मित्रांनो. आणि झीज कमी झाल्यामुळे आपले सर्व्हिसिंग सुद्धा 10,000 किलोमीटरनं फोर व्हीलरचं पुढे पुढे 10,000 किलोमीटरची आपल्याला गॅप मिळेल दोन सर्व्हिसिंग मध्ये. आज आपण जर 10,000 किलोमीटरला करत असेल तर ते तेवढेच एफिशियंटली काम करून तेवढेच किलोमीटर एक्स्ट्रा करून आपण सर्व्हिसिंग त्यानंतर करू शकतो. सेम टू व्हीलर मध्ये आहे. तर या कॅटेगरी आपण बघितलं की आपल्याला आर्थिक दृष्ट्या आणि बाकी इतर गोष्टींमध्ये फायद्याचे आहेत. मग आपण फक्त बघूयात की आता हे फायदे बघितले तर इथपर्यंत थांबलं नाही आपली कंपनी. तर आपण बघूया की आपल्याला अजून काय फायदे मिळतील किंवा आर्थिक फायदे काय मिळतील आपण जर दुकानदार बदलला तर. आपण स्क्रीनवर बघू शकतो की आजपर्यंत आपल्याला ह्या 5 गोष्टी कधी मिळाल्या नाहीत. मग आपण वेस्टेजकडे खरेदी जर सुरू केली, या दुकानदाराकडे जर खरेदी सुरू केली तर काय फायदे होतील, तर एमआरपी मध्ये 20% आपल्याला सूट मिळेल. 10 ते 20% सूट मिळेल आजपर्यंत जी कधी आपल्याला मिळाली नाही. त्यानंतर खरेदी केलेल्या वस्तूंची लेखी हमी मिळेल. रिटर्न मनी बॅक गॅरंटी. जर आपण एखादी वस्तू आणली, वापरली, ती आपल्याला आवडली नाही ना, आपण जर परत जर दुकानदाराकडे दिली तर ते आपल्याला आपले पैसे परत मिळतील. आजपर्यंत या दुकानदाराकडे कधी ही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मागच्या पिढीत सुद्धा घडली नाही. आणि जर आपण दुकानदार बदलला नाही तर आपल्या पुढच्या पिढीत देखील घडणार नाही. परंतु आपण जर आपला दुकानदार बदलला तर आता या क्षणापासून आपल्याला रिटर्न मनी बॅक गॅरंटी मिळेल. त्यानंतर चौथी गोष्ट आहे की आपल्याला आजपर्यंत कधी काय फ्री नव्हतं मिळालं, तर आपल्याला 10% किमतीच्या वस्तू फ्री मिळतील. मग 10% किमतीच्या वस्तू म्हणजे कोणत्या कोणत्या किमतीच्या, तर आपल्या खरेदीच्या किमतीच्या 10% वस्तू फ्री मिळतील. मग आपण बघू शकतो की फक्त दुकानदार बदलल्याने आपल्याला साधारणतः एमआरपी मध्ये 20% बचत होईल आणि मनी बॅक गॅरंटी मिळेल. पण त्यानंतर 10% किमतीच्या वस्तू सुद्धा फ्री मिळतील. म्हणजे आपला टोटल बेनिफिट होईल 30%. म्हणजे आपण बघू शकतो 30% पैसे जर आपले रक्कम जर वाचणार असेल तर आपण घर खर्चामध्ये 30% बचत करू शकतो. 30% आपण घर खर्चामध्ये बचत करू शकतो फक्त दुकानदार बदलून. हा आपला आर्थिक सशक्तीकरणाच्या दृष्टीनं पहिलं पाऊल असेल. त्यानंतर दुसरं पाऊल असं असेल की नफ्यामध्ये आपल्याला 35% वाटणी मिळेल. 35% नफ्यामध्ये वाटणी देणारा आजपर्यंत आपल्याला कोणता दुकानदार, कोणती कंपनी भेटली नाही. ती आपल्याला या माध्यमातून आपल्यापर्यंत ही अपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून ही वाटणी आपल्याला मिळायची उत्पन्नाच्या मार्गाच्या माध्यमातून मिळण्याची संधी आहे. त्यानंतर आपली देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यासाठी आपण प्रत्येक गोष्टीचा जीएसटी भरला पाहिजे. तर ते जीएसटीचं बिल सुद्धा आपल्याला, एक साबण जरी आपण खरेदी केला तरी आपल्याला जीएसटीचं बिल मिळेल मित्रांनो. तर हे झालं आपला फायनान्शियल बेनिफिट. त्यानंतर अजून एक मोठा फायदा आपल्याला कंपनी देते की जो आजपर्यंत आपण कधी इमॅजिन सुद्धा केला नसेल. आपल्याला प्रत्येक 4 खरेदीनंतर 5वी खरेदी फ्री मिळेल मित्रांनो. म्हणजे 4 महिने खरेदी केली तर 5व्या महिन्याची खरेदी फ्री. असा दुकानदार कोणता आहे का तुमच्या पाहण्यामध्ये? डेफिनेटली नसेल तर हा प्रोजेक्ट मित्रांनो तुमच्यासाठीच आहे. कारण आपण जर सलग 4 महिने जर 1,800 रुपयांच्या घरगुती वापराच्या वस्तू जर वापरल्या तर आजपर्यंत आपल्याला काहीच मिळालं नव्हतं. त्या 1,800 रुपयांच्या खरेदीमध्ये कोणतंच बेनिफिट मिळालं नव्हतं. ते फक्त दुकानदार बदलून बेनिफिट मिळेल. एमआरपी मध्ये 20% वाचतील, 360 रुपये.
10% किमतीच्या वस्तू फ्री मिळतील, त्या 180 रुपयाच्या असतील. साधारणतः 35% नफ्याच्या माध्यमातून स्वतःच्या खरेदीवरती 55 रुपये कॅशबॅक मिळेल. म्हणजे 1800 रुपयाच्या खरेदीमध्ये साधारणतः 500 ते 600 रुपये आपले दर महिन्याला वाचतील. हे जर सलग 4 महिने खरेदी केली तर 5व्या महिन्यामध्ये आपल्याला 1250 रुपयांची खरेदी फ्री मिळेल. ह्या सगळ्या बेनिफिटची गोळाबेरीज जर आपण केली तर 5व्या महिन्यापर्यंत आपण 50% पेक्षा जास्त बचत घर खर्चामध्ये करू शकतो. तर कोणाकोणाला 50% घर खर्चामध्ये बचत करायला आवडेल? ज्यांना ज्यांना आवडेल त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट डेफिनेटली आहे. त्यानंतर ज्यांचं कुटुंब मोठं आहे त्यांच्यासाठी सुद्धा सेम गोष्ट आहे. 3000च्या खरेदीमध्ये साधारणतः आपण 900 ते 1000 रुपये बचत करू शकतो आणि सलग 4 महिने ती खरेदी केली तर 5व्या महिन्याची खरेदी आपल्याला 2500 रुपयाची खरेदी फ्री मिळते मित्रांनो. याची सुद्धा गोळाबेरीज केली तर 50% पेक्षा जास्त बचत घर खर्चामध्ये होईल. ज्यांना ज्यांना घर खर्चामध्ये 50% पेक्षा जास्त बचत करायची आहे त्यांनी डेफिनेटली आपण या कंपनीकडे, या दुकानदाराकडे खरेदी केली पाहिजे. आपला दुकानदार फक्त बदलला पाहिजे. जर आपण दुकानदार बदलून 50% बचत करू शकतो तर डेफिनेटली प्रत्येकाने दुकानदार बदलला पाहिजे. मग आता आपण बघितलं की एवढे मोठे बेनिफिट आपल्याला कंपनी देते की फक्त खरेदीच्या वेळी आपण साधारणतः 30 ते 40% आपण घर खर्चामध्ये बचत करतोय आणि त्याही पुढे जाऊन आपल्याला 35% इन्कमच्या माध्यमातून एक उत्पन्नाचा मार्ग उभा करायची संधी कंपनी देते. तर एवढे मोठ्या प्रमाणामध्ये फायदे ही कंपनी का देते तर त्याचे उदाहरण आपण स्क्रीनवर बघू शकतो मित्रांनो. आज ग्राहक म्हणून आपण जर एखादी टूथपेस्टचं जरी उदाहरण घेतलं की आपण 100 रुपयाची टूथपेस्ट जरी आणली तरी ती मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये ती तयार होताना 40 ते 50 रुपयांनाच तयार होते. मग त्याची किंमत आपण पेड किती करतो तर 100 रुपये. मग हे मधले 50-60 रुपये कोणाला जातात तर मध्ये जे मंडळी आहेत की मॅड एक्सपेन्सेस कमावणारी मंडळी, ते खऱ्या अर्थाने आपल्याला मॅड ठरवतात आणि मधल्यामध्ये 50 ते 60% रक्कम कमावतात. मग ही मॅड मंडळी म्हणजे काय तर एम फॉर मार्केटिंग, ए फॉर ऍडव्हर्टायझिंग अँड डी फॉर डिस्ट्रीब्युशन. म्हणजे एक 40 रुपयाला तयार झालेली टूथपेस्ट त्याचं मार्केटिंग करणारी कंपनी 40 ते 50 रुपयाला खरेदी करते. त्याची जाहिरात करणारे हिरो हिरोईन करोडो रुपये कमावतात आणि ती त्याचे डिस्ट्रीब्युशन म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचवणारी यंत्रणा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमावते. मग ही मधल्या मंडळींना खर्च मॅन्युफॅक्चरिंग युनिट पेड करतं की ग्राहक म्हणून आपण पेड करतो, हा विचार आज आपल्या मनामध्ये आला पाहिजे. कारण मॅन्युफॅक्चरिंग युनिट 40 रुपयामध्ये ती टूथपेस्ट कंपनीच्या बाहेर पाठवते पण आपण त्याची 100 रुपये किंमत मोजतो. तर तो मॅड एक्सपेन्स आपली कंपनी म्हणते की हा मॅड एक्सपेन्स थांबवला पाहिजे. तुम्ही ह्या मॅड एक्सपेन्सवरती काट मारा. ही मधली मंडळी जी 50-60% रक्कम कमावतात यांना बाजूला करा आणि तुम्ही तुमची खरेदी डायरेक्ट कंपनीकडून खरेदी करायला सुरुवात करा. या कन्सेप्टला म्हणतात डायरेक्ट सेलिंग. कारण आपण ग्राहक ते उत्पादन युनिट म्हणजे उत्पादन कंपनी. मग उत्पादन कंपनीतून जर आपण डायरेक्ट खरेदी सुरू केली तर आपल्याला साधारणतः 40%मध्येच त्या वस्तू सगळ्या मिळतील. त्याचं उदाहरण सुद्धा आपण आधी बघितलं की आपण खरेदी करताना साधारणतः 30 ते 40% बचत करू शकतो आणि त्या तयार होणाऱ्या टर्नओव्हरवरती आपल्याला 35% उत्पन्नाचा एक मार्ग उभा राहील मित्रांनो. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यात पहिला प्रश्न आपल्या समोर येईल की काय करावं लागेल? तर आपल्याला या वस्तूंची डिस्ट्रीब्युटरशिप घ्यावी लागेल. म्हणजे आपण बघितलं की 350 पेक्षा जास्त ओन मॅन्युफॅक्चरिंग आहेत आणि 2200 पेक्षा जास्त वस्तूंचं को ब्रँडिंग आहे. म्हणजे साधारणतः 2500 पेक्षा ते जास्त वस्तूंची डिस्ट्रीब्युटरशिप आपल्याला मिळेल मित्रांनो. आणि ही डिस्ट्रीब्युटरशिप फक्त भारतापुरती मर्यादित आहे का तर डेफिनेटली नाही. ही एक ग्लोबल डिस्ट्रीब्युटरशिप आहे. 8 देशांमध्ये आपण ही डिस्ट्रीब्युटरशिपच्या माध्यमातून व्यवसाय करू शकतो. मग ही डिस्ट्रीब्युटरशिप घ्यायची असेल तर डेफिनेटली आपल्याला डोळ्यासमोर एक उदाहरण येईल की आपल्याला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, गाळा घ्यावा लागेल, त्यामध्ये मटेरियल खरेदी करावं लागेल, फर्निचर करावं लागेल. तर एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याची आपली डेफिनेटली तयारी नसणार आहे. या पेंडेमिक सिच्युएशन मध्ये आहे या नोकऱ्या सुद्धा धोक्यात आहेत. मग आपण इन्व्हेस्टमेंट कधी करणार? तर डेफिनेटली ही अडचण सुद्धा कंपनीनं आपल्या सोडवलेली आहे मित्रांनो. या सगळ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंटची गरज नाहीये का? आपली कंपनी म्हणते एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंटची गरज नाहीये. आपण फक्त आपली डिस्ट्रीब्युटरशिप रजिस्टर करून घ्यायची आहे. डिस्ट्रीब्युटरशिप कंपनीकडे फक्त रजिस्टर करून घ्यायची आहे. त्यासाठी खर्च सुद्धा आहे मित्रांनो 0 रुपये. 0 रुपये खर्च आहे. म्हणजे सगळ्यात पहिलं बघितलं की आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट 0 आहे. त्यानंतर आपली डिस्ट्रीब्युटरशिप रजिस्टर करण्यासाठी खर्च सुद्धा 0 आहे.
म्हणजे खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकतो की आपण आपला व्यवसाय झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये करू शकतो आणि झिरो रिस्क मध्ये. हे वाक्य प्रत्येकानं आज आपल्या मनावरती कोरून ठेवलं पाहिजे की आज आपण या प्रोजेक्टच्या माध्यमातून झिरो इन्व्हेस्टमेंट आणि झिरो रिस्क मध्ये आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. त्यामुळं मगाशी आपण एक वाक्य बघितली, फक्त दुकानदार बदलून आपण आपलं नशीब बदलू शकतो. त्या वाक्याचा खरा अर्थ आत्ता लक्षात आला असेल तुमच्या, की आपण फक्त आपला दुकानदार बदलून झिरो इन्व्हेस्टमेंट आणि झिरो रिस्क मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला आपली फक्त केवायसी रजिस्टर करून घ्यावी लागेल कंपनीकडे. केवायसी मध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि बँक पासबुक फोटो. ज्यांनी आज आपल्याला मीटिंगसाठी बोलवलंय, ती ही अपॉर्च्युनिटी ऐकण्याची संधी ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळाली आहे, त्यांच्याकडे तुम्ही ही केवायसी देताना त्यांना खऱ्या अर्थानं थँक्यू म्हटलं पाहिजे. कारण आज पूर्ण जगामध्ये लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये बिझनेस सुद्धा थांबलेत आणि बिझनेस थांबल्यानंतर दुसरा बॉम्ब असा आपल्या सर्वसामान्यांवरती पडलाय की आपल्या नोकऱ्या सुद्धा धोक्यात आलेत आज आता मित्रांनो. कारण परमनंट लोकांना किंवा जे कायमस्वरूपी काम करणारे व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कामावरती कंपनी ठेवू शकते अशी परमिशन त्यांना मिळालेली आहे. सो डेफिनेटली हा प्रोजेक्ट आपण प्रत्येकासाठी आहे. ज्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हा प्रोजेक्ट आलाय त्यांना पहिल्यांदा आपण त्यांना त्यांच्या खऱ्या अर्थानं आभार मानले पाहिजेत. त्यांनी एक मोठं काम आज आपल्या बाबतीमध्ये केलं की ही संधी, या मंदीच्या काळामध्ये आपल्यापर्यंत एक संधी पोहोचवली. कारण मंदीमध्ये आपल्याला फटका बसतो, तर मंदीमध्ये आपल्यापर्यंत खूप मोठी संधी आलेली आहे. त्या संधीचं सोनं करायचं की काय करायचं हे मात्र आपल्याला आज ठरवायचंय. कारण नोकरी धोक्यात असताना जर आपल्यासमोर एक संधी आली तर डेफिनेटली प्रत्येकाने ती संधीचं सोनं केलं पाहिजे. जर आपण आपली संधीचं सोनं करताना ही डिस्ट्रीब्युटरशिप जर रजिस्टर करून घेतली आणि आपण खूप मोठ्या डिस्ट्रीब्युटरशिपचे जर मालक झालो झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये आणि झिरो रिस्क मध्ये, तर आपल्याला काय करावं लागेल? कारण जगाचा नियम आहे झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये आपला बिझनेस सुरू होतोय मित्रांनो, पण त्यासाठी आपल्याला कामच केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत. तर 2 कामं करावी लागतील त्यासाठी. सगळ्यात पहिलं काम करावं लागेल, या वस्तू वापराव्या लागतील मित्रांनो स्वतः सगळ्या. आपण काय म्हणतोय की दुकानदार बदलून आपण नशीब बदलू शकतो. तर दुकानदार बदलणे म्हणजे या वस्तू वापरणे. तर या वस्तू वापरल्यानंतर किंवा दुकानदार बदलल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिला फायदा होईल, घर खर्चामध्ये 30% ते 40-50% पर्यंत आपली घर खर्चामध्ये बचत व्हायला सुरुवात होईल. हा पहिला आर्थिक फायदा होईल. त्यानंतर दुसरा फायदा होईल आरोग्यामध्ये, की आपण सगळ्या वस्तू केमिकल फ्री वस्तू वापरू शकतो. त्यानंतर दुसरं काम करावं लागेल की ह्या वस्तू आपल्याला आवडल्या किंवा हे होणारे आर्थिक आणि आरोग्यामध्ये होणारे फायदे जर आपल्याला आपल्या जवळच्या लोकांना, मित्रांना, नातेवाईकांना जर आपण बोलू शकलो तर डेफिनेटली आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक क्रांती घडेल. कारण फक्त ही अपॉर्च्युनिटी आपल्या जवळच्या लोकांना शेअर करण्याच्या माध्यमातून आपली कंपनी आपल्याला 35% भागीदारी देऊन आपल्याला पार्टनर करून घेते मित्रांनो. तर डेफिनेटली आपण कंपनीची पार्टनरशिप घेतल्यानंतर आपल्या जवळच्या लोकांपर्यंत ही अपॉर्च्युनिटी पोहोचवली पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांना सुद्धा कंपनीचे पार्टनर म्हणून आपण त्यांना मान्यता देण्यासाठी कंपनीपर्यंत त्यांची केवायसी पोहोचवली पाहिजे. सो आपण बघू शकतो की आपण फक्त आपली केवायसी करून आपण एक ग्लोबल डिस्ट्रीब्युटर भारतासहित 8 देशांमध्ये बिझनेस करण्यासाठी पात्र होऊ शकतो. त्यासाठी आपण आपलं रजिस्ट्रेशन मात्र त्वरित आजच करून घेतलं पाहिजे आणि या ग्राहक सशक्तीकरण अभियानामध्ये सहभागी झालं पाहिजे. त्यामुळे आपण डेफिनेटली हे होणाऱ्या असंख्य लाभांसाठी आपण पात्र होऊ शकतो. सो आपण बघितलं की या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपण खूप मोठी आर्थिक क्रांती आपल्या आयुष्यामध्ये करू शकतो. तर ती क्रांती आज जर आपल्याला करून घ्यायची असेल तर आपण ज्यांनी आपल्याला मीटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलं त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे आणि त्यांना थँक्यू म्हटल्यानंतर आपली केवायसी पहिली रजिस्ट्रेशन करून घेतली पाहिजे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फायद्यांमध्ये सहभागी झालं पाहिजे. कारण आता नोकरी हा विषय कदाचित किती दिवस राहील सांगू शकत नाही. त्यामुळे आपण आपल्या स्वतःच्या व्यवसायाचे मालक झालं पाहिजे, ते सुद्धा झिरो इन्व्हेस्टमेंट आणि झिरो रिस्क मध्ये. सो थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. आपण आपला अमूल्य वेळ देऊन ही अपॉर्च्युनिटी ऐकली. तसंच आपण जसा अमूल्य वेळ दिला तसंच आपण निर्णय सुद्धा आजच घेतला पाहिजे आणि आजच निर्णय घेऊन आपण आपल्या व्यवसायाला सुरुवात करू आणि खऱ्या अर्थाने दुकानदार बदलून आपलं नशीब बदलू शकतं. हे वाक्य जसं आमच्या बाबतीमध्ये खरं झालं तसं आपल्या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये खरं होऊ शकतं. त्यासाठी आपण ज्यांनी आपल्याला मीटिंगसाठी बोलावलंय त्यांना डेफिनेटली आपण पुढच्या अजून काही माहिती
विचारून घेऊ शकता आणि या व्यवसायाची सुरुवात करू शकता. थँक्यू ऑल ऑफ यू.